Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. ओके, मी शेअर करतो लूप नंबर 36. बिफोर घेतला होता मागच्या वेळेस आपण 35 कुठली वाचूया. ही स्क्रीन दिसते ना? ओके, मी श्लोक वाचतो, रिपीट नाही करत, आपण फटाफट वाचूया. यज्ञात्वा न पुनर्मोहम यास्यसि यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषेण रक्ष्यस्यात्मन्नथो मयि यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषेण रक्ष्यस्यात्मन्यतो मयि. याचा अर्थ वाचूया आपण. अनुवाद आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद की जय. आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तो पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तो पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत. तिथे भगवान काय सांगत आहेत की ज्ञान प्राप्ती झाल्यावर पुढे काय. म्हणजे ते मागच्या श्लोकामध्ये सांगितलं भगवान कृष्णाने की ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आता ज्ञान प्राप्त केल्यावर पुढे काय, मग फक्त ज्ञान प्राप्त नाही करायचं. तर आत्मसाक्षात्कारी जीवाकडून ज्ञान प्राप्त झाल्यावर तो पुन्हा मोहित होणार नाहीस, म्हणजे परत या मोहामध्ये पडणार नाहीस. आणि या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्वत्र प्राणी मात्र हे परमात्म्याचेच अंश आहेत, आणि खरं आपलं जे स्वरूप आहे ते समजेल की जेवढे हे जे प्राणी आहेत, मग कोणी असू नये, फक्त मनुष्य नाही, रशियन है, जॅपनीज है, अमेरिकन है, सगळे, इवन हिंदू मुस्लिम, फक्त मनुष्य नाही तर इवन प्राणी, पशु पक्षी, जीव, बॅक्टेरिया सगळे जे आहेत ते भगवंताचाच अंश आहे. कसं काय? कारण त्याच्यामध्ये भगवान सांगतात की ममैवांश जीव लोके जीव भूत सनातन. पुढे आपण 7व्या अध्याय जाऊ तेव्हा परत भगवान बोलतात जेवढे पण हे जे जीव आहेत ते माझाच अंश आहेत, ते इथे भगवान सांगत आहे. तर किती आपण तात्पर्य वाचूया. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद की आत्मसाक्षात्कारी वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञान प्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. तर ज्ञान कुठून प्राप्त केलं पाहिजे? पहिलं आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडून. हे आपण मागच्या वेळेस पण पाहिलं होतं की जे तत्वदर्शी आहे त्यांच्याकडून ज्ञान प्राप्ती केलं, आणि त्याच्याकडून जर आपण ज्ञान प्राप्त केलं तर काय होईल? सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे अंश आहेत हे आपल्याला समजत. सगळे जे आहेत ते भगवंताचाच अंश आहेत हे आपल्याला माहिती पडेल. मग श्रीकृष्णापासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय. तर भगवान श्रीकृष्णापासून मी वेगळा आहे, म्हणजे भगवान कृष्ण वेगळे आहेत, मी वेगळा आहे, हे जी जाणीव आहे त्यालाच माया म्हटलं. मा म्हणजे नाही, या म्हणजे ही. स्क्रीन हलत नाही. ओके. मा म्हणजे नाही, या म्हणजे ही. काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही. तर काही लोकांना वाटतं अरे भगवान, अरे कृष्ण ना, अरे तो तर एक ऐतिहासिक पुरुष होता किंवा एक खूप मोठा
डिप्लोमॅट होता किंवा चांगला राजा होता असं त्यांना वाटतं, पण तसं नाहीये. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परम तत्व आहे. तर त्यांना वाटतं श्रीकृष्ण जे आहेत ते एक ऐतिहासिक पुरुष आहे आणि जे ब्रह्मस्वरूप आहे तेच सर्व काही आहे. पण भगवद्गीतेमध्ये पुढे सांगितलं आहे की ही जे ब्रह्मस्वरूप आहे किंवा जी ब्रह्मज्योती आहे ते भगवान म्हणतात ही पण माझी ज्योती आहे, माझ्यातूनच येते. हे आपण पुढे अध्यायामध्ये पाहूया. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे तेज होय, हे पुढे सांगितलं. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ कारण आहे. जसं इथे प्रभुपादजी म्हणत आहे की भगवान कृष्ण सर्व गोष्टींचं मूळ कारण आहे. सगळं जे आलं कशामुळे? भगवान कृष्णामुळेच आलं. आणि जसं ब्रह्माजी पण म्हणतात, आपण बरेच वेळेस ऐकलं, ब्रह्माजी काय म्हणतात? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ब्रह्माजी म्हणतात ईश्वर जो आहे कोण आहे? परम परम जो ईश्वर आहे तो आहे भगवान कृष्ण. तो कसा आहे? सर्व कारण कारणम, सर्व कारणांचं कारण आहे तो. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहे. आणि जेवढे अवतार आहेत, नरसिंह अवतार म्हणा, वामन अवतार म्हणा, विष्णू अवतार म्हणा, किंवा कुठलाही अवतार तुम्ही जर पकडला तर ते सगळे भगवान कृष्णाचंच एक विस्तारित छोटस एक रूप आहे, अंश आहे तो. मायावादी तत्वज्ञानांना चुकीने वाटते भगवान श्रीकृष्णांना अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. तर लोकांना वाटतं की भगवान कृष्ण आता वेगवेगळ्या रूपामध्ये उपस्थित झाले आहेत, तर भगवान कृष्ण अस्तित्व नाही, त्यांना असं वाटतं. आणि प्रभुपादजी ते उदाहरण देतात की त्यांना असं वाटतं हे भौतिक एक विचार. जसं एक वस्तू एक पेपर घेतला, त्याला फाडलं ते 2 तुकडे, परत फाडलं की 3 तुकडे, 4 तुकडे, त्याला अजून फाडलं की 8 तुकडे, असं जसं जो ओरिजिनल पेपर होता त्याचं अस्तित्व गेलं. तर इथे लोकांना हेच वाटतं की भगवान कृष्ण जेव्हा विस्तारित होतात तेव्हा त्यांचं अस्तित्व मिटून जातं. असं नाही आहे. कारण इथे प्रभुपादजी पुढे सांगतात की जे आध्यात्मिक गणित आहे, स्पिरिच्युअल मॅथ्स आहे, ते वेगळं. 1+1 = 1, 1 - 1 = 1. तर ते जे परम ब्रह्म आहेत भगवान श्रीकृष्ण, ते नेहमी तेच असतात. त्यांचा कितीही विस्तार केला त्यांनी तरी ते तसेच राहतात. तर ते इथे सांगितलं आहे. परमतत्व म्हणजे 1+1 = 1 होय आणि 1 - 1 म्हणजेच 1 होय. म्हणजे 1+1 पण एकच आहे, 1 - 1 हे आध्यात्मिक गणित, ते आपल्याला समजणार नाही. कारण भौतिक ह्याच्यामध्ये कसं आहे की 1 - 1 0 होतं आणि 1+1 2 होतं, पण असं इथे असं नाही. आपल्या ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णापासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी याच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया. तर लोकांना जे वाटतं की मी हिंदू आहे, मी मराठी आहे, मी ख्रिश्चन आहे, मी अमेरिकन आहे, मी इंडियन आहे, हे सगळं ते माया आहे, कारण ते शरीराशी संबंधित आहे. तर तसं नाही. मग पुढे सांगतात की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्वपूर्ण आहे. आपलं जे नातं आहे भगवंताशी, ते आता जे आपले नातलग आहेत, आपला आई बाबा, नवरा, बायको, पोरं, त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आपलं नातं आहे भगवंताशी, ते इथे सांगत. मग श्रीकृष्णांचे नित्यसेवक जीव हा श्रीकृष्णांचा नित्यसेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही.
तर भगवान श्रीकृष्णाचे आपण नित्य अंश आहोत. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. आपण जे जीव आहोत ते सगळे भगवंताचेच नित्य दास आहोत. आणि त्याला कधी आपण चेंज करू शकत नाही. आपण भगवंताचे दास आहोत म्हणून आपण भगवान श्रीकृष्णाचेच अंश आहोत. जीव हे भगवंताचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करायची असते. अनादी कालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले. आता जो जीव आहे किंवा जो आत्मा आहे तो सगळं विसरला की मी भगवंताचा दास आहे, म्हणून तो कधी मनुष्य, कधी देवता, कधी पशु, कधी पक्षी हे वेगवेगळे जे शरीर घेत राहतो आणि या 84 लाख योनीमध्ये तो भटकत राहतो. तर शास्त्र काय सांगतं आपल्याला की हे जे 84 लाख जे योनी आहे त्याचे हा चक्र आहे त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. ते कसं होईल? आपण फक्त भक्ती केल्याने आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त करू शकतो. आणि हे असं जे प्युअर नॉलेज आहे किंवा एकदम विशुद्ध ज्ञान आहे ते फक्त आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त आहे. आजकालचे गुरु आहेत आपण बघतो कसलं ज्ञान देतात, काहीही सांगतात. हिरवी चटणी खा, लाल चटणी खा किंवा भौतिक जगाबद्दल सांगतात. तुम्ही असं केलं तर तुमच्या पोराचं लग्न होईल, हे केलं तर तुमची बायको चांगली राहील, किंवा असं केलं तर तुमचे संबंध चांगले राहतील, असं केलं. हे सगळं भौतिक ज्ञान आहे. पण मुख्य ज्ञान काय आहे? आपण श्रीकृष्णाचे दास आहोत, आपण त्यांचा अंश आहोत आणि आपल्याला त्यांची सेवा केली पाहिजे. आणि हे फक्त एक जे अधिकृत आध्यात्मिक गुरु आहे त्यांच्याकडूनच प्राप्त होतं. श्रीकृष्ण एकच आहेत हे हा भ्रम टाळू शकतो. प्राप्त करू शकतो आणि त्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो. परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय की परमात्मा श्रीकृष्ण हेच सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात. तर खरे आश्रयदाता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि हे अर्जुनाने जेव्हा पुढे आपण जेव्हा 11व्या अध्यायामध्ये जाऊ तेव्हा विश्वरूप पाहिलं की भगवान कसे म्हणजे भगवान विश्वरूप दाखवून सर्वांना आपल्या म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या तोंडामध्ये जात होतं. तर भगवान आश्रय तर देतात पण नंतर शेवटी कसं जेव्हा सगळं संहार होतं तेव्हा ते या विश्वरूपा किंवा कालरूपाच्या माध्यमाने ते सर्वांचा नाश करतात. तर भगवान सृजन करतात, भगवान पालन करतात आणि भगवान शेवटी संहारही करतात. याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीव आणि श्रीकृष्णांचे विस्मरण होत आहेत आणि तो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पडल्यामुळे तो मी भगवंताचा दास आहे किंवा भगवान कोण आहे ते त्याला विस्मरण होत आहे. म्हणून तो या 84 लाख जे योनी आहे त्याच्या चक्रामध्ये फिरत आहे. तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तिपथावर आहेत. याला श्रीमद भागवतम 2 स्कंद 10वा अध्याय 6व्या श्लोकमध्ये पुष्टी देण्यात आली आहे. मुक्तिर्हित्या अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित. मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास म्हणून आपला मूळ स्वरूपामध्ये स्थित होणे होय. तर भागवतम सांगत आहे की मुक्ती म्हणजे काय. लोकांना वाटतं मुक्ती म्हणजे सर्व गोष्टीमधून मुक्त होणे, माझं जे जिम्मेदारी आहे हे सगळं मी पार पाडली, आता मी संन्यास घेऊ शकतो, ते मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे काही लोकांना वाटतं मी भगवंतामध्ये लीन झाला तर ती मुक्ती. मुक्ती म्हणजे खरी मुक्ती म्हणजे भागवतम सांगतं मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित. आपल्या स्वरूपात स्थित होणे हे खरे मुक्ती आहे. आणि ते कसं आहे ते सांगितलंय, मी भगवंताचा दास आहे हे आपले मूळ स्वरूप आहे हे ओळखणं म्हणजेच मुक्ती आहे. एकदा ओळखलं की आपण या भौतिक जगामध्ये राहून पण आपण
मुक्त आहोत. तर हे इथे भगवान असे कितीतरी असे आपण पाहतो आचार्य आहेत, श्रील प्रभुपाद आहेत होते, ते मुक्त व्यक्ती होते. मग एवढे जे पूर्वीचे जे संत लोक आहेत ते सगळे मुक्त लोक, संत तुकाराम, रामानुजाचार्य, यमनाचार्य, हे सगळे मुक्त पुरुष होते. त्यांना फक्त ते आपले कार्य करायला येतात, भगवंताचं भक्तीचा प्रसार करायला येतात, आपलं कार्य करतात आणि परत भगवंताकडे जातात. तर आजच्या श्लोकमध्ये भगवान काय उपदेश देत आहे की ज्ञान प्राप्त केल्यावर काय केलं पाहिजे. ज्ञान प्राप्त केल्यावर भगवंताला काय होईल, त्याने काय रिझल्ट काय येईल की आपण परत कधी या मोहामध्ये पडणार नाही. पण त्यासाठी खूप डीपली हा जो टॉपिक आपल्याला समजावा लागेल. तर या मेसेज बरोबर इथे मी थांबतो. कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. ठीक आहे, तर आपण थांबूया. थँक्यू एव्हरीबडी. येस माता. हरे कृष्णा. मंगिनी माता. सांगते नाही, खूप छान. एकच वर्ष झाला पण छान झाला आजचा वर्ष. हरे कृष्णा. हरे कृष्णा. थँक्यू. ऍक्च्युअली मी डोळे बंद करून कीर्तन करत होतो, त्या समजलंच नाही. मग अजून लोक आली तर मी बोललो चल ठीक आहे, एवढे लोक आहेत तर एक वन श्लोक. ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला, खूप खूप धन्यवाद. भगवद्गीता यथारूप की जय, श्रील प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. हमको इथे मीटिंग क्लोज करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्णा प्रभुजी.